या 2 धावा आल्या. अकाउंट ओपन झालं रेल्वे कॉलनी जासई या संघाचं. धावसंख्या धावफलक 2. पहिला बॉल थोडासा लेंथ बॉल होता, त्याच्यावरती ऍडजस्टमेंट चांगली केली. ऑन साइडला फटका मारत असताना हितेशला डीप मध्ये आपण पाहिलं चांगली फिल्डिंग करताना. जर का थ्रो प्रॉपर आला असता तर कदाचित विकेट मिळाला असता, परंतु या ठिकाणी आपण जर पाहिला 2 धावा मिळाल्या. नेक्स्ट बॉल राज कडू बॅकफुटला गेले, स्लॅश केला बॉलला, गॅप मधून काढला, गली आणि कव्हरच्या मधून बॉल निघाला, स्वीपर कव्हरला, डीप मध्ये मैदानाच्या आउटफील्ड फास्ट. पॉवर प्ले मध्ये मात्र हा कणकणीत पहिला चौकार. आगमन त्यांचं या ठिकाणी स्वागत. काय फटका मारला होता, बॅकफुटला गेले होते, स्क्वेअर ऑफ द विकेट. त्या ठिकाणी कव्हर आणि गलीच्या मधून पॉइंटच्या मधून फटका होता. क्षमासाहेब पॉइंट आणि कव्हरच्या मधून तो फटका पाहिला. स्वीपर कव्हर डीप मध्ये ज्या ठिकाणी चौकार मिळाला. पॉवर प्ले मध्ये तुम्हाला खरं तर गॅप शोधावे लागतात. पॉवर प्ले मध्ये तुम्हाला इनफिल्डला क्लिअर करावं लागतं आणि इथे मात्र पॉवर प्ले मध्ये गॅप मध्ये मारलेला हा बॉल फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहताय आकाश राजपूत यांच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळाला. 6 धावा सध्या धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल ओव्हर दी विकेट. कमी गतीचा चिपकेला बॉलला ऑन साइडला पुन्हा वाडिश लॉंगरला सरकला हितेश. पहिली सिंगल घेतली, आता मात्र नकार दिलाय, कारण हितेश एक चांगला खेळाडू आहे या टीमचा. डीप मध्ये चांगली फिल्डिंग करत असताना तर रोशन म्हात्रे साहेब खोपटे हे देखील स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो. नेक्स्ट मॅच मला वाटते 40+, विंदने 40+ विरुद्ध बोरकार 40+, अशी शो मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. क्या बात आहे. एक्झिबिशन मॅच यानंतर होईल. बोरकार आणि विंदने 40+ क्रिकेट टीम ज्यांनी एखादा टेनिस बॉल क्रिकेटला दिशा गती दिली असे सर्व जुने जाणते खेळाडू तुम्हाला 40+ फॉर्मॅट मध्ये पाहायला मिळतील. या अगोदर मात्र एक मोठा सामना ओव्हर द विकेट हलक्या हाताने खेळत असताना हलकीशी कडा घेतली, बॉल थर्ड मॅनला चालला, क्विक सिंगल, रिस्की रन मात्र कंप्लीट करत असताना हे 2 खेळाडू. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 1 रन या बॉलवरती मिळाली. 1 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या धाव फलकावरती आहे ते म्हणजे बिनबाद 8. हलकासा कटर बघा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या टोएंडला बॉल लागत असताना स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली, परंतु इथे सिंगल रन या बॉलवरती मिळेल. बॅटला बॉल लागल्या कारणाने अपिलामध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी. चला 1 षटक झाल्यानंतर मैदानाकडे चला आतमध्ये प्लीज. धावसंख्या धावफलकावरती आता त्या ठिकाणी आहे 8. पॉवर प्लेचं पहिलं षटक, 1 चौकार अपवाद राहिला. याही वेळेला सफळ झाले. कीपर कडे संधी होती, संधी सोनं करता आलेलं नाहीये. मला वाटतं हा झेलत असावा कदाचित. बघा अक्रॉस लाईन हलकासा बॉल आतमध्ये आला आणि इथे मात्र विकेट कीपर कडून थोडीशी मिस्टेक होताना पाहायला मिळाली. कॅचेस विन द मॅचेस. क्रिकेटच्या खेळामध्ये जीवनदान म्हणजे फलंदाजाला मिळालेलं वरदान असतं. त्याचा फायदा अनेक वेळा घेतो. संजू सॅमसनचा झेल सोडला होता इंग्लंडच्या खेळाडूने 16 धावसंख्येवरती आणि त्यानंतर त्याने विक्रम रचला. लेट आला. 5 सामन्यामध्ये तो खेळाडू मालिकावीर राहिला. कधी कधी तुमचा परफॉर्मन्स भरपूर मॅटर करतो. याही वेळेला क्विकर वन, वेगात टाकला बॉल, फास्ट अँड फ्युरियस. पहिलं षटक संपलं या ठिकाणी आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीम रेल्वे कॉलनी जासई संघाची धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 8. डीजे पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 8 धावा धावफलकावर. त्याला चला आता थोडं स्पीडअप करा. मला वाटतं सर्व खेळाडू आता स्क्वॉडला जॉईन झालेत. आता इथून मात्र वेळेचं बंधन प्रत्येक संघासाठी राहील आणि खास करून टीम वैश्विक संघासाठी आम्ही सूचना देतोय. आता वेळेचं महत्व राहील या टीमला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पॉवर प्ले मध्ये अपेक्षित धावसंख्या त्या ठिकाणी रेल्वे कॉलनी जासई संघाला करता आलेली नाहीये, फक्त 8च आल्या. आता सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. बॉलिंग मार्क मध्ये सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज त्या ठिकाणी येतोय. दुसऱ्या षटकासाठी मयूर पाटील हा खेळाडू आलाय. मयूर पाटील
त्यांना आपण पाहता सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग साठी आलेत आणि समोर स्टॅकिंग एंडला स्वतः निलेश ठाकूर स्टॅकिंग एंडवरती आहेत. मोठा सामना आहे आजच्या रात्रीमधला, हा पहिला सामना, शेवटची रात्र या स्पर्धेची, त्यामुळे सामने जास्त आहेत. त्यामुळे प्लीज सर्व संघांना पुन्हा एकदा आम्ही आयोजकांच्या वतीने सूचित करतोय, थोडंसं आम्हाला सहकार्य करा, कोऑपरेट करा. चला घाई करायचे प्लीज. श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 नुकताच आपण काही दिवसापूर्वी तिथीनुसार महाराजांची जयंती संपन्न केली. 19 फेब्रुवारी हा दिवस देखील आपल्यासाठी सर्वांसाठी महत्वाचा होता. मोठ्या जल्लोषात महाराजांची आपण जयंती साजरी केली. आज मात्र पुन्हा एकदा महाराजांच्या नावाने या स्पर्धेचं दमदार आयोजन या ठिकाणी आपण रंगताना पाहत आहे. मयूर पाटील तयार आणि त्यांच्या समोर असतील निलेश ठाकूर. हा खेळाडू पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट, फार एंड मात्र विंदने विलेज एंड करून मात्र षटक राहील. मैदानामध्ये गोलंदाजीवरती असताना मयूर पाटील कडून स्पर्धेमध्ये 163 चौकार, 203 षटकार आतापर्यंत पाहायला मिळाले. हा रेकॉर्ड तुम्ही या स्पर्धेचा पाहिला. आणि लाईव्ह टेलिकास्ट टीम UTC युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट लाईव्ह यांच्या माध्यमातून ब्रॉडकास्टिंग आपण सध्या होताना पाहता या स्पर्धेचं. बॅकफुटला गेले, अक्रॉस लाईन नाही आहे तर कव्हर्सला टार्गेट केलं होतं आणि हलक्या हाताने खेळत असताना सॉफ्ट डिसमिसल, फ्री होम डिलिव्हरी, शॉर्ट कव्हरच्या फिल्डरच्या हातामध्ये बॉल गेला आणि पहिला धक्का बसला बॅटिंग करताना रेल्वे कॉलनी जासईला. खेळाडू बाद झालेत निलेश ठाकूर. बॅक टू द डगआउट. आहोत या स्पर्धेचा आपण आनंद घेतो. खरं तर या ग्रामीण भागामध्ये आपण जर का पाहिलं तर खरं तर नक्कीच मिनी कॅलिफोर्निया म्हणून या गावाला समोरलं जातं दशरथ पाटील सर. कारण या गावामध्ये सुसज्ज अशी खरं तर घरं, सुंदर घरं आहेत आणि त्यामुळे या गावाचं देखील आकर्षण वाढलं आणि बरेचसे तरुण जे होतकरू आहेत शिक्षणामध्ये पारंगत पाहायला मिळतील. बॅकफुटला गेले, हलकासा कट घेत असताना बॉल चालला शॉर्ट फाईन लेग कडे. बॉल जर का कॅरी झाला असता तर कदाचित झेलबाद झाले असते फलंदाज. आल्या पावली माघारी परतावं लागलं असतं. विशालला नशिबाची साथ त्या ठिकाणी मिळाली. त्यामुळे सध्या धावसंख्या आपण पहिली धावफलकावरती आतापर्यंत आहे ती म्हणजे 8च. एक खेळाडू बाद झालेत, 8 धावा या सध्या धावफलकावरती. आज धीमी सुरुवात झाली या संघाची बॅटिंग करताना. पहिल्या पॉवर प्ले मध्ये सेकंड ओव्हर मध्ये मोठे फटके यायला हवेत. पुन्हा बॅकफुटला आले, हुक केलं बॉलला, ऍडजस्टमेंट चांगली होती, जागा बनवली आणि जागा दाखवली बॉलला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझन कडे बॉल चाललाय सीमा पार. रन्स मधील 4 चौकार. विशालच्या बॅटमधून पाहायला मिळाला. बॅकफुटला आले, हलकासा त्या ठिकाणी शरीरावरचा हाफ ट्रॅकर, त्याच्यावरती हा फटका पाहायला मिळाला. षटकार चेक करूया, बाउंड्री की षटकार आहे. चला लाईव्ह टेलिकास्ट टीम थोडा आपण आता चेक करूया. या ठिकाणी जो बॉल फटका मारलाय तो षटकाराच्या पलीकडे गेला की बाउंड्रीच्या आतमध्ये पडला, हे पाय चापलेला. शफल झाले होते अक्रॉस लाईन. हा स्ट्रोक्स कॅमेरामॅनचंही कौतुक करावं लागेल. अगदी डीप मध्ये बॉल निघालाय. मला वाटतं आता निर्णय थोडासा क्रिटिकल आहे, थांबायचा. आपण अगदी योग्य कॉल होता. ऑफिशियल पंचांचा चौकार पण घोषित केलाय. थोडा डाऊट्स आहे, आपण तो क्लिअर करतोय. या ठिकाणी युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून चेक केलं जाईल. बॉल त्या जर का पावडरवरती म्हणजे फक्कीवरती पडला असेल तर नक्कीच षटकार राहील आणि जर का आतमध्ये पडला असेल तर मात्र चौकार घोषित केला जाईल. डिसिजन पेंडिंग आणि या चेक करत असताना आमचे आयोजक बॉल नेमका पडलाय कुठे हे पाहायचं आहे. कारण 2 धावांचा डिफरंट तुम्हाला पाहायला मिळेल. जर का बाउंड्रीच्या बाहेर गेला तर 2 धावा वाढतील आणि जर का आतमध्ये असेल तर 2 धावा कमी होतील आणि त्यामुळे 4च मिळतील. त्यामुळे हा निर्णय देखील फार महत्वाचा राहील. चेक केलं जाते, त्याला लवकर निर्णय घ्या प्लीज. स्लो मोशन मध्ये आपण एकदा चेक करूया. दूध का दूध और पाणी का पाणी. चेक केलं जाते या ठिकाणी. दोन्ही संघाच्या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये
4 धावा. यस, आतमध्ये पडून बॉल निघाला बाउंड्रीच्या पलीकडे, त्यामुळे 4 धावा या फटक्यावरती मिळतील. विशालला 4 धावा मिळतील रेल्वे कॉलनी जासई टीमला. धावसंख्या धावफलकाची 12. नेक्स्ट बॉल वन्स अगेन लेन बॉल टाकला, बॅकफुटला गेले. यावेळेला मोठा फटका कॅपिटलाइज करता आलेला नाहीये. पूलचा प्रयत्न जरूर होता परंतु भरपूर मागे आले होते आणि फलंदाजाला फॉलो करत असताना हा बॉल निघाला वेगात त्या ठिकाणी मागे. थर्ड मॅनला 1 रन या बॉल होती मेल. 13 धावा सध्या धावफलकावरती लेग बाईच्या स्वरूपात. यस, लेग बाईच्या स्वरूपात ही धाव मात्र मिळेल. बॅटिंग करत असताना रेल्वे कॉलनी जासई या टीमला संदीपबाई सुबीतबाई आमची एवन जोडी ज्यांच्या माध्यमातून हे आयोजन. बॅक टू द बॉलर फॉलो थ्रू मध्ये अंडर बॉक्स टाईप हा फटका आपण पाहिला. विकेटमध्ये आपटला बॉल, गोलंदाजाला त्या ठिकाणी गॅदर करता आला नाहीये. त्यांना बीट करत असताना बॉल निघाला मिड ऑफला, जिथे सिंगल घेत असताना पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा सध्या धावफलकावरती आहेत त्या ठिकाणी 1 गडी बाद 14 धावा. पहिल्या सत्राच्या रात्रीमधला पहिला सामना रेल्वे कॉलनी जासई, तर एका बाजूला यंगस्टर वेशवी या टीमला पण बाद आहे. यावेळेला पूल केलाय, प्रॉपर कनेक्ट झालाय, परफेक्ट मिड ऑफ द बॅट, जागेवरून हा फटका लांब लचक मिडविकेटच्या बाहेर हा षटकार. बघा या खेळपट्टीसाठी ज्यांनी आम्हाला जबरदस्त मेहनत आणि योगदान दिला ते प्रभाकर लडू म्हात्रे साहेब यांचंही आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. खेळपट्टी आखणी असू द्या किंवा संपूर्ण खेळपट्टीची जबाबदारी ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतली ते आमचे प्रभाकर लडू म्हात्रे साहेब, आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि संपूर्ण ग्राउंड साठी आम्हाला जागा उपलब्ध करून दिली गेली ते सुभाष शेठ काना म्हात्रे यांचं आम्ही धाकटीजुई क्रिकेट संघाच्या वतीनं आणि सुनीता नंदन घरत यांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आपण दिलेली आम्हाला मेहनत आणि तुमच्यामुळे आज धाकटीजुई गावामध्ये हे क्रिकेटचे सामने तुमच्या मैदानावरती आणि तुम्ही आम्हाला दिलेलं योगदान त्याबद्दल आम्ही तुमचं धाकटीजुई यांच्या वतीनं शिवाजी महाराज चषक 2026 एवन जोडी पुरस्कृत धाकटीजुईच्या वतीनं आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. सर्वांचं खरं तर मनापासून आभार व्यक्त करावं लागेल कारण पिच क्युरेटर रोशन बघा सावलाराम पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं. साहेब यावं, सावल्या विठ्ठला अर्थात असं म्हटलं जातं, असे आमचे वारकरी संप्रदाय सावलाराम पाटील साहेब यावं, आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. सर्व ज्येष्ठ नागरिक धाकटीजुई गावचे त्या सर्वांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती ब्लास्ट केला विशालने षटकार मारत असताना त्याच्या बॅटमधून आपण षटकार पाहिला आणि त्याचबरोबर आता तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज झालेत. थर्ड ओव्हर घेऊन विनीत पाटील हा खेळाडू आला तिसऱ्या षटकासाठी. चला टाइम लिमिट आहे, टाइम अलर्ट आहे प्रत्येक संघाला. बरोबर 25 मिनिटांमध्ये हे सत्र तुम्हाला समाप्त करायचं आणि वेळोवेळी तुम्हाला आमचे मॅच ऑफिशियल्स त्या ठिकाणी अलर्ट करतील. त्यामुळे लक्ष असू द्या प्लीज. वेळेचं बंधन ओव्हर रेट तुम्हाला मेंटेन ठेवायचं आहे. प्रत्येक ओव्हरसाठी तुम्हाला 5 मिनिटाचा कालावधी आहे आणि बरोबर त्या 5 मिनिटांमध्ये किंबहुना त्याही पेक्षा कमी वेळ घेऊन तुम्हाला षटक समाप्त करायचं आहे. फुल लेंथ बॉल वेगात टाकला, लाईन खराब आहे, अवे फ्रॉम द बॉडी, पंचांचा इशारा, इट्स अ वाईड. पहिलाच बॉल त्या ठिकाणी वाईड टाकला गोलंदाजाने विनीतने. वाईड बॉलने या षटकाला सुरुवात झाली. 21 सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. एक खेळाडू बाद 21 अशी धावसंख्या. अजूनही पुढच्या काही षटकांचा खेळ बाकी आहे. बॅकफुटला गेले, कवसला गॅप मध्ये मारला बॉल, आपिश कव्हर ड्राईव्ह, बॉल मध्ये डीप मध्ये चालला वेगाने, चांगली फिल्डिंग, क्या बात आहे. अप्रतिम फिल्डिंगचा दर्जा दाखवत असताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. वाडी स्ट्रॉंग अप करून तो धावत आला एक्स्ट्रा कव्हरला आणि किमान आपल्या संघासाठी त्याने 2 धावा वाचवल्या. आणि बाबूशाह नेहमी सांगतात आमचे मारने वाले से बेहतर बचाने वाला होता है. त्यांचे तुम्हाला डायलॉग नक्कीच ऐकायला मिळतील आजच्या रात्रीमध्ये. आणि त्यांच्या बरोबरीने टायमिंगचे बेताज बादशाह हास्याचे फवारे दशरथ पाटील सर करावे. सलग तिसरी रात्र बाबूशांचा आवाज या स्पर्धेमध्ये ऐकणार आहोत. आणि ऑन साइडला पुन्हा एकदा हा फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑन कडे बॉल चला डीप मध्ये पहिली सिंगल मिळाली. दशरथ पाटील सर बाबूशाह दोघांनी आम्हाला एका स्पर्धेमध्ये कल्टी दिली. चावण्याच्या मोठ्या नाईट स्पर्धेमध्ये आवर्जून तिथले प्रेक्षक देखील आतुरतेने वाट पाहत होते. सिंगल मिळाली. दोन्ही फलंदाजांचं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन आपण जर पाहिलं, विशाल जो 4 मध्ये 10 वरती घेतो, एका बाजूला आकाश 8 मध्ये 11चं योगदान विशाल ऑन स्ट्राईक. याही वेळेला कवसला डीप मध्ये फिल्डर आहे, झेल पकडली जाईल कदाचित आणि झेलबाद झालेत. दुसरा धक्का बसतो बॅटिंग करताना रेल्वे कॉलनी जासई टीमला. खेळाडू बाद झालेत. विशाल बॅक टू द डग आउट.
आणि तुम्ही आल्यानंतर लगेचच आपला विठुराया सावल्या विठ्ठला हे संगीत आपण ऐकलं. क्या बात आहे. व्यासपीठावरती आम्ही मच्छिंद्र ठाकूर साहेब यांना पाहतो. विशाल घरत साहेब असतील, आमचे या स्पर्धेचे दंडायोजक मयूरबाई असतील, दीपक मोकल, सावलाराम पाटील साहेब, मनीष घरत साहेब, आकाश घरत, आदित्य जोशी, कुंजन मात्रे, सत्यम मात्रे, रोहन भोईर, नितीन मोकल, आतिश घरत आणि आमचे या ठिकाणी दमदार आयोजक या ठिकाणी सोमनाथ बाईला देखील पाहताय. काही क्षणातच यौवन जोडी. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल मित्रांनो, यौवन जोडी महाराष्ट्राची. आता ऍडव्होकेट दीपक भाई घरात आणि त्यांच्या समवेत अमित भाई, अस्मित भाई यावं. जणू काय रामा आणि शिवाची जोडी आली. या दोन्ही बंधू आपलं सहर्ष स्वागत. आणि प्रवीण खरं तर वेल एज्युकेटेड आहेत दोघे. दीपक आणि अस्मित बाई ॲडव्होकेट आहेत पेशाने. त्यांचं या ठिकाणी स्वागत. दुसरा खेळाडू बाद झाला. मनोज मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती आलेत आणि या षटकामध्ये विकेट मिळाला गोलंदाज विनीत पाटीलला. वेगात टाकतो पुन्हा एकदा तेज सरळ बॉल उजव्याच्या बाहेर हलकासा कटर तुम्ही पाहिला. त्या ठिकाणी फलंदाजाला बीट करत असताना पुन्हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला विनीतच्या माध्यमातून. बोरखार विलेज एंड कडून हे षटक. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 होत्या. मागच्या षटकामध्ये धावा आल्या होत्या तब्बल 12. 2 षटकांच्या समाप्तीत 20. या ओव्हरमध्ये व्हाईट बॉल आणि त्यानंतर कमबॅक आपण पाहिलं. विनीतचा एक विकेटला मिळाला. 4 धावा आतापर्यंत खर्च केल्या पहिल्या 4 मध्ये. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क नाहीये आणि त्याहीपेक्षा हँड अँड कॉर्डिनेशन मध्ये इथे नशिबाची साथ. बॉल त्या ठिकाणी उजव्याच्या जास्तीचा बाहेर निघाला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. त्यामुळे 25 धावा सध्या धावफलकावरती पाहायला मिळतील. मनोज या फलंदाजाने जर का 3 षटकारांचा वर्षाव लगातार केला म्हणजे हॅट्रिक जर का मारली तर सचिन भाई तांडेल रायगड मधील सुपरस्टार त्यांच्या वतीने 3,000 पारितोषिक आलं मनोजसाठी. पारितोषिक जर का सलग 3 षटकार मनोज या फलंदाजाने मारले तर सचिन तांडेल सुरुंगपाडा यांच्या वतीने तब्बल 3,000 पारितोषिक या खेळाडूला आले. सचिन तांडेल म्हटलं की खरं तर मोठ्या त्यांच्या बरोबरने समर्थ कडू, सचिन, प्रयास, भाया ही एवन जोडी आहेत खदर. आणि 5 जण अजून एक कोण आहे. सर्वांचं खदर विशेष मी कौतुक करेल. सातत्याने चांगलं योगदान या खेळाडूंचं राहिलं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. सचिन तांडेल आमचे परम मित्र आहेत. फुल टॉस बॉल कव्हर्सला मारला. पुन्हा डीप मध्ये फिल्डर आहे आणि गॅप मध्ये बॉल थोडासा डायव्हर्ट झाला लास्ट मुमेंटला. बॅकअप नसतं तर पुन्हा 4 धावा मिळाल्या असत्या. बघा लास्ट मुमेंटला हा रिप्ले जर आपण जर का पाहिला तर एन मुमेंटला बॉल हलकासा डायव्हर्ट झाला, दिशा बदलली आणि त्यानंतर मात्र एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर बॅकअप साठी आला. त्यामुळे फक्त 2 धावा या बॉलवरती मिळतील. या षटकाचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना रेल्वे कॉलनी जासई टीमची धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद 28. रायगड विरुद्ध ठाणे म्हणजे विंदने 40+ विरुद्ध बोरकार 40+. अशी बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. आता सर्व जुने जाणते टायगर वाघ तुम्हाला पाहायला मिळतील. वाघांनो या टॉस करण्यासाठी यावं. क्या बात आहे. डीजे प्रशांत देखील आमच्या सोबत आहेत. त्यांचं देखील विशेष कौतुक. भक्तिमय वातावरण त्यांनी मात्र निर्माण केलंय. जाता पंढरीशी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटताची या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी पाहिली शोधून अवघी तीर्थे असं म्हणतात. बघा पुन्हा लॉफ्टेड खतर ऑन ड्राईव्ह डीप मध्ये बॉल चला. लॉंग ऑनचा फिल्डर थोडी घाई झाली. पिकअप करत असताना बॉलला परंतु सिंगलच मिळेल. क्विक थ्रो आला डीप मधून. एकच धाव या बॉलवरती राहील. धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत त्या ठिकाणी 29. लॉस ऑफ 2 3.1 ओव्हर आपण पाहिला त्या ठिकाणी. अजून पण खेळ संपला 3.1 चेंडूचा. अजून 11 बॉलचा खेळ बाकी. सुमित कडू हा खेळाडू बॉलिंग मार्क मध्ये आहे. ओव्हर द विकेट लेन बॉल टाकलाय. पुन्हा एकदा डोळे बंद झाले आणि हलकीशी कट घेत असताना बॉल विकेट किपर कडे चाललाय. कॉड बिहाइंड द विकेट. 1 मोर विकेट डाऊन. तिसरा धक्का बसतोय बॅटिंग करताना रेल्वे कॉलनी जासई टीमला.
अप्रतिम भक्तिगीत तुम्ही ऐकताय. प्रवीण असं नेहमी म्हणतात, कोणाच्या मध्यात पडण्यापेक्षा अध्यात्मात पडा, नेहमी चांगलं असं, कारण त्याच्यामधून तुम्हाला चांगले विचार, चांगले आचार तुमच्यावरती उर्जवले जातात. त्यामुळे अध्यात्म ही काळाची गरज आहे. जरी आपण 21व्या शतकामध्ये असलो तरी समाजाला योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी अध्यात्म ही काळाची गरज आहे. आणि सुंदर संगीत तुम्ही डीजे प्रशांत यांच्या माध्यमातून ऐकताय. सुमितला मात्र विकेट मिळाला, 29 धावा, तिसरा खेळाडू बाद झाला. अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय, रोहित मुंडे हा खेळाडू स्टार्टिंग एंडला. बॉल तयार, सुमित यॉर्कर टाकला, क्या बात आहे. फुल लेन बॉल, जागेवर फलंदाज पाहतच बसला, बॅकलिपला वर घेतला आणि झपकन बॉल निघाला विकेट किपरकडे. काय बॉलिंग आहे, आयकॉनिक गोलंदाजी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिला मार्क वूड, त्याला मात्र एक आयकॉनिक गोलंदाजी मधला गोलंदाज म्हटलं. त्याची स्टाईल अतिशय चांगली आहे. आणि याला अपवाद म्हटला की जसप्रीत बुमराह. म्हणून सध्याच्या घडीचा सर्वाधिक चांगला गोलंदाज कोण असेल तर तो जसप्रीत बुमराह आहे. आयकॉनिक गोलंदाज म्हणून मार्क वूडची गणना झाली. चांगली ऍक्शन, पुन्हा एकदा फुल लेंथ, ऑन साइडला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. डीपमध्ये बॉल चाललाय, एकच रन या बॉलवरती राहील. सिंगल डबलला महत्व देत असताना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सिंगल डबल म्हटलं की क्रिकेटची लाईफ लाईन आहे. आणि या धावा ही गरजेच्या, पण यावेळेला शेवटच्या षटकामध्ये आपण आहोत, त्यामुळे षटकार चौकार तितकेच बंधनकारक राहतील. बॅटिंग करणाऱ्या रेल्वे कॉलनी जासई या टीमला. रेल्वे कॉलनी जासईचे एक खेळाडू, लेंथ बॉल टाकलाय, स्विंग अँड मिस, वन्स अगेन डॉट, क्या बात आहे. रोशन, याच दरम्यान आपण पाहू शकाल क्रिकेटसाठी काही पण मानणारा असे दमदार व्यक्तिमत्व, गेले कित्येक वर्ष आपण त्यांना पाहिलं. अर्थात आज त्यांचा वाढदिवस, ते वायबी पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन. 40+ मास्टर, एक धाव आरोग्यासाठी असं म्हटलं जात. आणि 40+ क्रिकेट असू द्या, रेग्युलर क्रिकेट असू द्या, सातत्याने सर्वांसाठी 50+ असू द्या, प्रत्येक क्रिकेट क्षेत्रासाठी ज्यांचं दमदार योगदान राहिलंय ते तुम्हा सर्वांचे लाडके वायबी पाटील साहेब. खरं तर आजचे वाढदिवस, ज्यांचा वाढदिवस आपण इथे रोशन साजरा करणार आहोत, या स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक सन्माननीय सुमितभाई पाटील यांचे सासरी बुवा आहेत साहेब. या वायबी पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत. यस रोशन. प्रवीण, 40+च्या स्पर्धा कुठेही असू द्या, मला वाटतं रायगड प्रीमियर लीगच्या आधारावरती ज्या स्पर्धा भरवल्या जातात, त्यामुळे NISMच्या मैदानावरती असू द्या किंवा गोविर्ल्याच्या मैदानावरती असू द्या, वायबी पाटील साहेबांचं योगदान हे प्रत्येक वेळी 100% असतं. रोशन, त्यांच्या सोबत आपण पाहू शकाल त्यांचे खंदे समर्थक म्हणून ज्यांची ओळख, असा मॅनेजिंगचा बेतात बादशाह प्रशांत नवाले विंदने यावं, वायबी पाटील साहेब यावं. 40+ मास्टर आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी, आणि त्यांच्या समवेत रामचंद्र नवाले साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. बघा, प्रथमतः वायबी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे गणरायाच्या प्रतिमेचं पूजन करत आहोत. मित्रांनो, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसरदा. बरा गणपती बाप्पा मोरया. त्याच्यानंतर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज. ये मुल्क है मराठों का, जहाँ छत्रपति शिवाजी महाराज का डोला था, हर पत्थर पे आग लगी थी, हर पर्वत एक शोला था, जिन्होंने मुगल सल्तनत के ताकतों को आपने तलवारी पर तोला था, तभी तो हिंदवी स्वराज्य का हर बच्चा बच्चा बोला था, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. क्या बात आहे. प्रवीण, खरं तर वायबी पाटील साहेबांचं आगमन या ठिकाणी झालं आणि त्यांचं पुन्हा एकदा वेलकम. आणि त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने, सर्व खेळाडूंच्या वतीने, प्रेक्षकांच्या वतीने, मान्यवरांच्या वतीने, आयोजकांच्या वतीने वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. वायबी पाटील सर क्रिकेट खेळत नाही तर ते जगतायत, कारण सातत्याने मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचं भरपूर चांगलं योगदान राहिलं आणि शांत संयमी असं व्यक्तिमत्व. तर पियुष कडू विश्वी यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. अंतिम षटक, अंतिम षटकामध्ये बॉल तयार. पहिलाच बॉल, मला वाटतं हितेशच आहेत आणि बॉल लॉफ केला. डीप मध्ये फिल्डर धावत पुढे आलाय, रनिंग कॅच. पहिल्याच बॉलला विकेट मिळाला त्या ठिकाणी हितेश पाटीलला. वन मोर विकेट डाऊन. आकाश बॅक टू द डगआउट. या स्पर्धेचा हा दुग्ध शर्करा योगा आदरणीय वायबी पाटील साहेबांचा वाढदिवस देखील आहे शेवटच्या रात्रीमध्ये. तर शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय प्रकाश तांडेल साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन. 40+ मास्टर
ते देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. यावं आपलं सहर्ष स्वागत. विकेट मिळाला. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेत. हसनला पण बाद आहे. हसन शेख यॉर्कर टाकला, खोदून काढलाय डाऊन दी ग्राउंड. लॉंगच्या दिशेने फटका पण पाहिला, जिथे सिंगल मेल बॅटिंग करताना रेल्वे कॉलनी जासई टीमला. रोशन आपण येवन जोडी पाहतो. ऍडव्होकेट आमचे दीपकबाई घरत, त्यांच्या समेत अस्मितबाई घरत यांना आपण या ठिकाणी पाहतो. आणि नेहमीच ज्यांचा दमदार योगदान, जेव्हा जेव्हा धाकटी मध्ये कुठलाही कार्यक्रम असू द्या, स्पर्धा असू द्या, नेहमी 2 येवन जोडीचा दमदार योगदान राहिलंय. आपलं सहर्ष स्वागत. विशालबाई देखील आहेत. आणि आता एक उरणची येवन जोडी, काही क्षणातच त्यांचं देखील या ठिकाणी आगमन होईल. प्रवीण करतर अगदी कमी वयामध्ये, कमी कालावधीमध्ये प्रसिद्ध झालेले व्यक्तिमत्व आहेत. दीपकबाई आणि अस्मितबाई, आणि लवकरच 2004 दोघांचे होतील. त्यांना आपण देऊया पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिले आतापर्यंत आहे, लास्ट ओव्हर चालू आहे आणि आता पण धावा आपण जर पाहिल्या स्कोर कार्ड वरती आहेत त्या ठिकाणी 35 खेळाडू बाजूले 4. मनोजला मात्र सुवर्ण संधी आहे. सचिन तांडेल सुरुंगपाडा यांच्या वतीने सलग 3 बॉल 3 षटकार मारले तर तब्बल 3000चं पारितोषिक असेल. तर आमच्या आयोजकांचं आगमन. तर रचना आपण या ठिकाणी पाहू शकाल, ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. अर्थातच दोन्ही दमदार व्यक्तिमत्व, येवन जोडी उरण तालुक्याची, ज्यांच्या माध्यमातून वर्ष 3रे रोशन श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 हा क्रिकेटचा दमदार सोहळा पाहत आहे. आणि ज्यांच्या नावानं येवन जोडीच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहता आणि त्यांचं स्वागत केलंय. दमदार फलंदाजानं बॉल जाईल सीमा पार, षटकार. सुमितबाई आणि आमचे संदीपबाई गेले 3 हा 3रा पर्व या स्पर्धेचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने या स्पर्धेचं ते आयोजन करतात आणि तमाम ग्रामीण भागातील खेळाडूंना या ठिकाणी एकत्र आणतात. त्यांचा शारीरिक आणि बौद्धिक विकास व्हावा यासाठी मात्र या ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचं आयोजन ते सातत्याने करतात. त्यांना देखील आपण देऊया पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हितेश पाटील वरती आक्रमण. लास्ट ओव्हरमध्ये अखेरकार मनोजने ब्लास्ट केला षटकाराला. अजून 2 बॉल बाकी आहेत. हितेश कमबॅक करेल का? याही वेळेला वेगात टाकलाय, बॅकवर्डला बीट करत असताना नशिबाची साथ. बॉल निघाला लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप. धावा कशा का होईना येणं गरजेचं आहे आणि ते मात्र मिळाला. हा नशिबाचा चौकार. या ठिकाणी उरणची येवन जोडी, अर्थातच दमदार उद्योजक आणि शिवभक्त म्हणून ज्यांची ओळख आपण पाहिली, ते अर्थातच या स्पर्धेचे दमदार आयोजक 8-3 FCD 4 कॉर्नर डेव्हलपर्स वी मेक फ्युचर, ज्यांची ओळख आम्ही सातत्याने पाहिली. अगदी कमी वयामध्ये रोशन व्यावसायिक बांधकाम क्षेत्रामध्ये ज्यांनी उंच भरारी घेतली, ते सन्माननीय सुमितबाई पाटील यांचं व्यासपीठावरती शुभागमन. आणि आज सुमितबाई यांच्या सासरीबुवांचा वाढदिवस, वाय.बी. पाटील साहेबांचा, आणि तो वाढदिवस देखील व्यासपीठावरती इथे धूमधडाक्याने साजरा केला जाईल. सुमित पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत. लास्ट बॉल आणि विकेट देखील मिळाला. 1 रन मिळाली रेल्वे कॉलनी जासई टीमला. टोटल धावा आल्या पहिल्या 17 समाप्तीनंतर 5 गडी बाद 47 धावांचं मापक आव्हान उभं केलंय. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना रेल्वे कॉलनी जासई या टीमने. वाय.बी. पाटील साहेबांचा आज वाढदिवस आणि स्वतः मैदानामध्ये खेळतील ते 40+ क्रिकेटमध्ये. आपण त्यांना देऊया शुभेच्छा.
जात आहे तर मान्यवरांचं शुभागमन आपण या ठिकाणी पाहतो. जासई ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आनंद म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं. साहेब यावा, अतिथी देवो भव. त्यांच्या समेत आमचे या ठिकाणी सचिन यांचे बंधू सुनाथभाई अदादास एसआर सरपंच साहेबांची दमदार स्पर्धा आम्ही पाहिली. सरपंचांचे भाचे यावं, आपलं सहर्ष स्वागत करतो. आमचे रवींद्रभाई जासई यावं, आपलंही सहर्ष स्वागत. अतिथी देवो भव ही महाराष्ट्राची परंपरा आणि प्रत्येक मान्यवरांचा इथे येतो मान सन्मान. तत्पूर्वी आपण मान्यवरांना व्यासपीठावरती पाहतो. आनंदभाई म्हात्रे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, आपलं सहर्ष स्वागत. सुनाथभाई आपलंही सहर्ष स्वागत. त्याच्या समेत आमचे विजयभाई मडवी, विजयभाई आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. चलिए बहुत बढ़िया. देखिए बहुत बहुत स्वागत है. अली रे अली आता पाहुणेच्या बघा मांडी आली. क्योंकि जिस तरह से हमारा आनंद भाई मात्रे देखिए चेहरे पर देख सकते हैं, पर स्नोर खूबसूरत है. देखिए ही तो महाराष्ट्र की धरती पर देखिए बात करेंगे और उरन की सरजमी के ऊपर जैसे कि देखिए बात करेंगे वंडर बॉय हमारे आनंद भाई. देखिए इनके चेहरे पर देखिए वो आनंद की खुशियों की घड़ी देखिए आता हुआ पर से. कितना हर जंगल में चंदन नहीं होता है रॉक स्टार है. हर शहर में देखिए वंडर बॉय हमारे आनंद भाई. देखिए चेहरे की स्माइल देखिए भाई, मखमली चेहरा. और इस वक्त देखिए सुमित दादा की देखिए बात करेंगे मामा श्री एकच वादा आमचा आनंद दादा नहीं मामे भांजा कहा जाए तो निश्चित रूप से बहुत बड़ी देखिए यहाँ पर रिश्ता. लेकिन चलेंगे मैच की बात करेंगे. मुकाबला जिक्र होता रहेगा. पहला गेंद देखिए गेंदबाज करने के लिए यहाँ पर तैयार है विशाल. देखिए जहाँ पर रेलवे कॉलोनी जहाँ से टीम में टारगेट देखिए बड़ा तो नहीं सेट किए हैं, लेकिन छोटा भी नहीं माना जाएगा. कंसर्न सर न्यू यंगस्टार देखिए बात करेंगे वैश्विक टीम में. और देखते हैं यहाँ पर हितेश पाटिल और पाला की जोड़ी क्या कुछ रंग लेकर आएगा. अब देखिए टूर्नामेंट की बात करेंगे. अंतिम नाइट, विदाई की नाइट है, यानी कयामत से पहले कयामत की नजारा, यानी पूरी जुल्लूस जश्न. देखिए हमारे देखिए सुमित दादा के देखिए सासुर जी खास कर देखिए उनका भी आज वार दिवस है. धमाका देखिए मामा श्री भी यहाँ पर तशरीफ रख चुके हैं. तो चलिए चलेंगे मुकाबले की तरफ. 47 का टारगेट है और अगले इनिंग में देखिए जुड़ेंगे भाई यहाँ पर वाघ आली वाघ दशरथ पाटिल सर, क्योंकि महाराष्ट्र की देखिएगा इससे टाइगर टेनिस क्रिकेट की दुनिया की. और ये चलिए भाई यहाँ पहला देखिए गेंद और जहां पर देखिए कोई बड़ा मौका नहीं यहाँ पर लाजवाब देखिए मौका देखिए बात करेंगे यहाँ पर कितना किस्मत सभी को मौका देता है, पर मेहनत हर किसी को चौंका देता है. यहाँ पर वो मेहनत दिखाना पड़ेगा भाई. यहाँ पर भलाई 47 बनाना है. विशाल देखिए यहाँ पर गेंदबाजी में यहाँ पर तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्मान्य अमित पाटील साहेब आणि रितेश पाटील साहेब वेशवी यांचं देखील आगमन झालं. यावं, आपलंही सहर्ष स्वागत. बहुत बढ़िया देखिए कमाल का यहाँ पर आज क्राउड भी देखिए बात करेंगे. कंचन सर बड़ी अच्छी तादाद से देखिए यहाँ पर पहला मुकाबला खेला जा रहा है. अगला मैच देखिए और एक बड़ा मुकाबला आता है वहां पर. बाबूशाह आज आपण पाहू शकाल की गेले 4 रात्र अनेक मान्यवर पाहायला मिळाले, परंतु आजही मेगा फायनलच्या दिवशी तुमच्या आपल्या या एवन जोडीवरती असणारा प्रेम आणि संपूर्ण व्यासपीठ आज अनेक मान्यवरांच्या माध्यमातून आपल्याला गजबजलेलं पाहायला मिळेल. एवन जोडीवर असणारा प्रेम आणि या प्रेमाच्या पोटी आज सर्व मान्यवर पाहायला मिळतील. क्या बढ़िया देखिए यहाँ पर आता हुआ देखिए बाउंड्री को चीरा यहाँ पर फाइनल को देखिए यहाँ पर. और पहला देखिए चौका इनिंग का आता है वहां पर सेकेंड इनिंग का. संगीत सुमितबाई आणि त्यांच्या समेत आपण त्यांचे परम बंधू संदीपबाई यांचं दमदार संगीत ऐकलं. 888 888 सरकार म्हणून ज्यांची ओळख सातत्याने पहिली बाबूशाह आणि एवन जोडीवरती असणारा प्रेम अनेक दिग्गज मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतील. इट्स अ वाईट बॉल कॉल. व्यासपीठावरती आनंद म्हात्रे साहेब विद्यमान सदस्य ग्रुप ग्रामपंचायत जासई, सुनाथ म्हात्रे साहेब आमचे सरपंच एसआर गरे साहेब यांचे भाचे विजयबाई मडवी, शशिकांत म्हात्रे साहेब, महेश म्हात्रे साहेब, आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. क्या बात है रॉकस्टार. बात करेंगे आज तबाही ही तबाही.
आज पूरी रात देखिए जश्न की रात रहेगी। मैदान के अंदर देखिए मैदान जंग रहेगा और मैदान के बाहर देखिए हमारे मेहमान से अतिथि सभी का वेलकम स्वागत। टीम का स्कोर देखिए 5 रन बना है। तैयार गेंदबाज है और ये चलिए और एक देखिए अच्छा गेंद लेकिन लाइन थोड़ा सा खराब था। एक्स्ट्रा से रन आता है यहाँ पर और टोटल देखिए जाकर पहुंचा यहाँ पर 6 रन। जहां पर देखिए बात करेंगे बनाना है 47। अभी भी 41 रनों की जरूरत है। 27 गेंद बचा है लेकिन कुछ कहा नहीं जा सकता है दोस्तों। यहाँ पर कितना दिल का दरिया कभी समंदर भी होता है। क्रिकेट में हमने देखा है भाई जीत के करीब भी जाकर हार होती है, हार के करीब भी जाकर जीत होता है। ओ यहाँ पर देखिए पहला विकेट आवाज हल्की थी। यहाँ पर पहला सफलता पहला ब्रेक था। 47 का टारगेट है। क्या बनेगा यहां से कठिन। पाहू शकाल आज धमाली धमाल तुम्हाला पाहायला मिळेल कारण महाराष्ट्राचे हास्य सम्राट समालोचक तुमच्या डोक्यावर काय टेन्शन असेल ना ते टेन्शन सोडून बिंदास आज धाकटीजुईच्या मैदानावरती छत्रपती शिवाजी महाराज चषकामध्ये एवन जोडी पुरस्कृत सुमितबाई संदीपबाई यांच्या स्पर्धेसाठी या पण दशरथ पाटील सर पाहायला मिळतील। रोशन पाटील तारा आणि बाबूशाह छकुला किंजॉंग चिंगो चिंगो। तो चलिए बात करेंगे यहाँ पर रनों की बात करेंगे यहाँ पर रनों की बात करेंगे। रन के पर 6 बना यहाँ पर हर चौका हर छक्के के लिए देखिए बात करेंगे 1000 हेक्टर के लिए 2000 उत्तम सेट कड़ू प्रीतम सेट कड़ू देखिए बात करेंगे वापस जाएंगे और जिनकी तरफ से देखिए पर मौका यहाँ पर बल्लेबाज के लिए यहाँ पर न्यू स्टार देखिए वैसे टीम के लिए हर चौके हर छक्के के लिए तर बाबूशाह या ठिकाणी आपण पाहू शकाल सन्मान्य अमित पाटील साहेब विश्वी रितेश पाटील साहेब विश्वी दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती एवन जोडी पुरस्कृत श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 धाकटीजुई या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत। चलिए यहाँ पर देखिए रनों की बात करेंगे। रन देखिए नहीं आ रहा पर कठिन बनेगा भाई यहाँ पर रन तो ढूंढना पड़ेगा भाई। पढ़ना भी तुझे है लड़ना भी तुझे है और ये लड़ाई खुद से ये समझना भी तुझे यहाँ पर कितना कोई आपको खाना खिलाने नहीं आएगा भाई। खुद को संघर्ष करना पड़ता है। चला बोरकार टीम 40 प्लस सर्व आपण या ठिकाणी जमाच्या स्टेज समोर आणि विंदाने 40 प्लस आपण देखील या ठिकाणी जमाचे आहे। बघा एकेकालचे दिग्गज टायगर म्हणून ज्यांची ओळख आम्ही पाहिली ते सर्व 40 प्लस मास्टर या ठिकाणी आता पाहायला मिळतील। बाबूशा आताच उल्लेख केला होता की केस पिकली की 40 झाले की लोक म्हणतात आता म्हातारा झाला। अरे म्हातारा नाही टप्प्यात आला तर तुला दावी सातारा असे 40 प्लस टायगर तुम्हाला आता ते धारताना जरूर मिळतील। क्या बात है 40 प्लस देखिए आज मानो कि सही बताया प्रवीण कि आज ठाणे रायगढ़ जैसे हम शो मैच देखते हैं आज इनके अंदर में देखिए कड़ा युद्ध रहेगा भाई। यहाँ पर कितना भीगी हुई सिगरेट चलेगी नहीं और सिंगल डबल से काम चलेगी नहीं। 24 की 41 की जरूरत है। काम थोड़ा सा कठिन है लेकिन नामुमकिन नहीं है भाई यहाँ पर। चलिए अगला मैच देखिए जिसका भी टॉच यहाँ पर किया जाएगा। बेस्ट ऑफ लक 40 प्लस देखिए बात करेंगे यहाँ पर कड़ा युद्ध मास्टर तर प्रशांत नबले यांचे पिताश्री दत्तात्रय नबले साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन साहेब यावं आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो। 40 प्लस क्रिकेट संघाला ते देखील आज दमदार योगदान देतील त्यांचंही सहर्ष स्वागत। चलिए मजा तो आएगा कहीं ना कहीं पर 6 पर 1 है और यहाँ पर देखिए बात करेंगे 24 की 41 की जरूरत है। कितना आसान बनेगा कितना कठिन बनेगा ये तो आने वाला वक्त ही बताएगा। और बहुत बढ़िया देखिए कमाल के ऊपर डालकर चले गए विशाल राठौड़ लेकिन उसके बाद है विजय देखिए बात करेंगे यहाँ पर नैनार सेकंड ओवर देखिए गेंदबाजी में आएंगे। बल्लेबाजी में देखिए पाला पाटिल और उसके साथ राज कड़ू और स्ट्राइक पर देखिए पाला पाटिल राज कड़ू देखिए प्रीतम दादा कड़ू देखिए इनकी तरफ से हर चौके छक्के के लिए 1000 अगर यहाँ पर ट्रिपल लगाते हैं यानी हैट्रिक लगाते हैं तो 2000। क्या बात है आज छोटों से नहीं सिर्फ नोटों से बात है। लेकिन यहाँ पर देखिए वाइड एक्स्ट्रा से तो रन मिल रही है लेकिन बल्लेबाजी के देखिए बल्ला यहाँ पर थोड़ा सा शांत है। टीम का टोटल देखिए जाकर पहुंचा है 7 रन। कितना चोट लगे तुझको तो दर्द मुझे होता है और एक डॉट गेंद से देखिए बात करेंगे
दबाव पूरी टीम को गिरता है और एक एक बड़ा हिट से यहाँ पर फील्डिंग टीम के ऊपर देखिए वापस दबाव गिरता है। 24 पर अभी भी देखिए बात करेंगे, 40 की जरूरत है यहाँ पर। कितना फन कुचलने की हुनर रखी है भाई। और तैयार देखिए गेंदबाज जहां पर पीछे देखिए, ओ क्या हल्की सी यहाँ पर आवाज साउंड है और शायद क्या यहाँ पर हाथों से निकला यहाँ पर पिछला बड़ा मौका। यही तो बात छेड़ा था कंचन सर कि फन कुचलने की हुनर रखी है, क्योंकि सांप के खौफ से जंगल नहीं छोड़ा जाता भाई। और जहां पर देखिए 7 पर अभी भी एक बल्लेबाज है, लेकिन 23 गेंद आने वाली 40 का जरूरत है। मुकाबला देखिए बहुत बढ़िया बनते जा रहा है। आज मुकाबला देखिए बहुत कांटे का देखने को मिलेगा कंचन सर, क्योंकि जब बाबू सांप डसने से पहले कुचल दो तो बेहतर है, नहीं तो जो भारत ने किया भाई यहाँ पर। लगे तुझको तो दर्द मुझे होता है, फिर ये तो दर्द होने लगेगा भाई यहाँ पर से। तैयार देखिए गेंदबाज फिर से एक बार छोटी रन के साथ है, और इस बार भी देखिए जड़ में रखते हुए यहाँ पर से खराब क्रिकेट, थोड़ा सा कहूंगा लेची क्रिकेट से इजी तो नहीं बन पा रहा है, लेकिन कोई भी काम आपके लिए इजी नहीं रहता भाई, लड़ना पड़ता है खुद को जिंदगी से। अंपायर से बातचीत थोड़ा सा चलता हुआ, चलिए रनों की बात करेंगे। रन देखिए अभी भी 7 पर 1 है, और तैयार देखिए फिर से एक बार गेंदबाज है। 31 गेंद 40 की जरूरत है। हर एक डॉट गेंद देखिए मुश्किल पैदा कर रही है भाई यहाँ पर से। जो नहीं है हमारे पास वो ख्वाब है, और जो है हमारे पास वो लाजवाब है। और इस वक्त देखिए लाजवाब गेंदबाजी देखने को मिलता हुआ। एक ही वाइड अगर छोड़ दिया जाए तो कंचन सर इस ओवर में एक भी रन नहीं है भाई, 4 गेंद हो चुका है, अभी 2 गेंद बचा है भाई। तैयार और ये चलिए आखिर में देखिए बल्लेबाज बताते हुए हथेली पर रखकर अपना मुकद्दर क्यों ढूंढता है भाई अबरा, क्योंकि बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से, और बरसते हुए यहां से टुकुर 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 टुकुर। टाकीगाव यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय बघा। रस्त्यावरती ज्यांनी गाड्या लावल्या त्यांना विनंती असेल आपण कृपया ती वाहने साईडला काढा, कारण आज मान्यवरांचा ताफा सातत्याने आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळेल। तर सन्माननीय उपसरपंच माजी उपसरपंच वेशवी ग्रामपंचायत सुनील शेठ तांबोली साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झालं। साहेब यावं एवन जोडी पुरस्कृत छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 आकटीच्या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आणि सलगचा हा 3रा षटकार। बाला देखिए भाई, बात करेंगे बाला 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 लगाया देखिए दूसरा छक्का, और कहानी में देखिए ट्विस्ट है। ओ पटाखों की आतिशबाजी देखिए। रनों की बात करेंगे, रन देखिए 19 बना है, 2 ओवर कंप्लीट है। चलते ही थोड़ा सा रॉकस्टार के पास है, वापस लौटेंगे देखिए 18 गेंद यहाँ पर बचा है। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल मान्यवरांचं शुभागमन। अतिथी देवो भव माजी उपसरपंच वेशवी ग्रामपंचायत सन्माननीय सुनील शेठ तांबोली साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन। साहेब यावं आपलं आम्ही संदीपबाई आणि त्यांच्या समवेत सुमित शेठ पाटील यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत करतो। बघा या स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक यववन जोडी, या उरण तालुक्याची यववन जोडी संदीप शेठ पाटील आणि सुनील शेठ पाटील, अर्थातच FCD 4 कॉर्नर डेव्हलपर्स वी मेक फ्युचर यांच्या वतीनं आपलं आम्ही सहर्ष स्वागत। आणि इथे आपण पाहू शकाल वेशवी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सुनील शेठ तांबोली साहेबांचं या व्यासपीठावरती शुभागमन। माजी सरपंच यांचं व्यासपीठावरती शुभागमन। सुनील शेठ आपलं आम्ही एवन जोडीच्या वतीनं धाकटी जुई या स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत करतो। भूमिका
अपने रिल अपनी आदत की 18 की जरूरत है. तसे आमचे विधानसभा गावचे आमदार व्यक्तिमत्व गणेश पाटील आपलं सहर स्वागत करून यावं. तसेच माननीय तेज मुंबईकर साहेब यांचं या ठिकाणी शुभारंभ झालाय. आपलं सहरच्या सुरुवात आज तुला संपूर्ण राहते एवढीवरती सारा फक्त मान्य पाहायला मिळते असतं. प्रशांत पाटील विधाने यावर व्यासावरती जर्दन प्रसाद विधाने आपणास विनंती असते यावं. प्रस्तुतकर्माला पाहू शकता संदीप पाटील यांची पिताश्री जनार्द पाटील संच या व्यासकडे आपण सांगून पाहू ज्या नारिबन जोडी माध्यमातून छत्रपती महाराष्ट्राचे आरापण पाहू संदीप पाटील आणि त्यांची पिताश्री सन्मान जनार्दन पाटील यांचं या शुभागमन साहेब या आपलं स्वागत. 18 के 28 के मुकाटा मचाता उच्च छक्का साथ है भाला पके प्रश्न और तो ताला यहाँ है इतना तुम्हें तालने वाला मैदान के बाल का बाल क्या पाएंगे इन बात ये तो वक्त आने में बताएगा 10 के कच्चा मैदान तरफ से 18 की नकी जरूरत है. देखिए यहाँ पर और देखिए ये चलिए अच्छा हवा थोड़ा सा देखिए यहाँ पर जंप लगी और दूसरे के लिए और दो रन लीड करते हुए क्या मुकाबला देखिए 17 शेवटच्या बॉलला कोणाला काय एकाला दुसरं होतं शेवटच्या बॉलला लाख लाख शुभेच्छा असतील आणि वाई पाटील साहेब यांचा आज वाढदिवस आहे त्यांना सुद्धा लाख लाख शुभेच्छा. क्या बात है, बेस्ट ऑफ लक. शुभेच्छा असतील टॉसिंगला विंदने पोटी बस संघानं निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याची. ओव्हर किती, मॅच किती ओव्हरची?
बघा 6 ओव्हरची मॅच नाही, दोन्ही मिळून 3-3 म्हणजे टोटल 6. ठीक आहे. चलिए बात करेंगे पर मुकाबला देखिए अगला 3-3 ओवर का रहेगा क्योंकि आज बहुत मैच है, बहुत सारी एंटरटेनमेंट होगा पर। और दशरथ पाटिल सर देखिए तैयार से हैं भाई। 17 गेंद की बात करेंगे, 26 की 27 की जरूरत रहेगी क्योंकि थोड़ा सा जो फर्स्ट इनिंग का कुछ। चलिए संदीप दादा पाटिल देखिए बात करेंगे पागोटे। आइए वीआईपी डैश में वेलकम, स्वागत है आपका। चलिए बात करेंगे यहाँ पर 17 पर 27 की जरूरत है यहाँ पर। एक रन और एक देखिए सिंगल आता है यहाँ पर, सिंगल डबल से देखिए स्कोर तो आगे पहुंचेगा लेकिन क्या मंजिल तक पहुंच पाएंगे यहाँ पर। अभी भी देखिए बात करेंगे यहाँ पर। तर बाबूशाह बघा या स्पर्धेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष सन्माननीय मच्छिंद्र शेठ ठाकूर साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 5-11 रुपयाचं योगदान लाभलंय। साहेब आपलं सहर्ष स्वागत। मच्छिंद्र शेठ ठाकूर राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल तालुका अध्यक्ष यांच्या वतीनं 11,111 रुपयाचं योगदान आम्हाला लाभलंय, त्यांचं मनापासून आभार। बंटी शेठ कडू वेशवी यावं आपलंही सहर्ष स्वागत। क्या बात है, क्या बात है। एक तरफ देखिए बात करेंगे मेहमानों का, दूसरी तरफ देखिए मुकाबला की बात करेंगे। 16 गेंद देखिए 26 की जरूरत है। क्या मुकाबला, थोड़ा समय ज्यादा जा रहा है, खिलाड़ी देखिए थोड़ा सब सपोर्ट करिए, कोई बात नहीं। अंपायर देखिए आप यहाँ पर समय टाइमिंग देखिए आज खास करके पहला मुकाबला देखिए मेहमान भी काफी आ रहे हैं, कंचन सर और 16 पर 26 है। और ये चलिए जगह बनाया भाई यहाँ पर, लगातार देखिए बाला का बल्ला बोलता हुआ, जब तक रहेगा समोसे में आलू, मेरा बल्ला रन बनाना कर दिया है चालू। इसके पल्ले ने देखिए लगातार किया है चालू। बाबूशाह या मॅच नंतर आपण वायबी पाटील साहेबांचा 60वा वाढदिवस खऱ्या अर्थाने इथे साजरा करणार आहोत। जशी ही मॅच संपेल आपण साहेबांचा वायबी पाटील साहेबांचा वाढदिवस इथे साजरा करणार आहोत। चलिए संजय गणा ठाकूर साहेब नवा पडा यावं दादा मंचावर, वेलकम, स्वागत आहे। और मैच मध्ये बघा अतिशय सुंदर रोमांच है। ओ ये चलिए रिबॉस की थोड़ा सा मन बनाए थे, लेकिन मन तो बनाए लेकिन उसके बाद के इंतजार की, कंट्रोल की। रिप्ले में देखोगे किस तरह से बहुत बहुत काफी बार था, बच सकते थे नहीं तो भाई। यहाँ पर समीकरण की बात करेंगे, समीकरण देखिए बदलता हुआ यहाँ पर 15 गेंद देखिए बात करेंगे, 21 की जरूरत है यहाँ पर। और बाला पाटिल देखिए एकदम से कातिल बनते हुए यहाँ पर। फिर से देखिए जगह बना, इस बार फील्डर से गेंद के नीचे, ओ माय गॉड यहाँ पर छोड़ा मौका था भाई यहाँ से। ची 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 रे नानी, ची 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 रे नानी, ची 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 रे नानी ची। उन्हें भी पता है ची 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 रे नानी, क्योंकि मौका था यहाँ पर, छीन लिया इससे। अगर कैच लेते तो यहाँ पर छीन सकते थे मुकाबला। होता है कभी कभी। मुझे लगा बाबूशाह लैला के शापड़ी हो गया लफड़ा, मजनू इतना अकेल हो गया लंगड़ा, ऐसा कहोगे? चलिए 14 पर 17 नहीं, वो भी आएगा निश्चित रूप से। रॉकस्टार 14 गेंद के 17 की जरूरत है अभी भी। और ये चलिए ड्राइव क्या है, फील्डर्स है भाई यहाँ पर। और यहाँ पर भी क्या हो गया देखिए, जो रॉकस्टार आप बोल रहे थे भाई यहाँ से कि लैला के शादी में लफड़ा हो गया और मजनू इतना नाचा कि लंगड़ा हो गया। सच्चा मनाचा जोड़ीचं संगीत अपन बाबूशाह। दर्शकों की तादाद काफी नजर आ रही है आज। नजर दर्शक देखिए बात करेंगे। प्रीतम सेठ कडू इनकी तरफ से देखिए हर छक्के चौके ले हजारों, ये देखिए विकेट है, रन आउट देखिए यहाँ से चिंगो चिंगो। कहानी में ट्विस्ट देखिए यहाँ पर, अभी भी देखिए रह जाएगा 12 गेंद, जीत के लिए 13 की जरूरत है।
चलिए बहुत बढ़िया, देखिए 12 गेंद 13 की जरूरत है। रोस्टर सही बताया, यहाँ पर माहौल बना है, आज माहौल बना है देखिए। और कहीं ना कहीं यहाँ पर 12 गेंद देखिए 13 की जरूरत है। विकेट जैसे गिरा भाई यहाँ पर, इतना सन्नाटा क्यों है भाई, क्योंकि क्या मुकाबला यहाँ पर पलटवार हो सकती है। 12 गेंद देखिए जीत के लिए 13 की जरूरत है कंपल्सरी देखिए। चलिए मैदान पर देखिए पानी की मांग हो रही है थोड़ा खिलाड़ियों की तरफ से, पानी लेकर थोड़ा सा जाए यहाँ पर तुरंत से बल्लेबाजी, लेकिन पाला के देखिए बल्लेबाजी देखिए 24 रनों की इनिंग देखिए 10 गेंदों के ऊपर। अब देखिए 12 गेंद 13 की जरूरत है। 12 पर 13 की जरूरत है। देखिए यहाँ पर वीआईपी डैश का दृश्य आप देख सकते हो, मेहमान से हमारे आनंद भाई देखिए एकदम से आनंद लेते हुए भाई यहाँ पर चलेंगे थोड़ा डीजे के पास, वापस लौटेंगे। 12 गेंद 13 की जरूरत है। एनिमल दूची पाहू शकाल शिवसेनेचे दमदार नेतृत्व मिस्टर के के किशोर केनी साहेब धाकटीजुई यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं साहेब। आपलं छत्रपती शिवाजी महाराज चषकामध्ये धाकटीजुईच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत। किशोर केनी साहेब डबल के शिवसेनेचे दमदार नेतृत्व आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो। और ये चलिए रिवर्स खेलने के यहाँ पर, लेकिन भाग्य के देखिए थोड़ा सा कहूंगा साथ यहाँ पर। और भाला देखिए बेकाब है, बेकरारी है भाई। और क्या बढ़िया बल्लेबाजी देखिए पर लगातार एक समय लेग बाइस से देखिए रन आता हुआ, रन कैसे भी आ जाए टीम के लिए अहम रहेगा भाई यहाँ पर। लेकिन 9 गेंद देखिए 4 की जरूरत है। अब मुकाबला देखिए थोड़ा सा कठिन है, लेकिन कहते ना जहाँ चमत्कार है वहां पर नमस्कार है। क्या उतनी बड़ी चमत्कार यहाँ पर कर पाएंगे? नहीं, मेहनत करना पड़ेगा। देखिए जो मेहनत देखिए बात करेंगे श्री छत्रपति शिवाजी महाराज ट्रॉफी में देखिए पूरी आयोजन करता ने, पूरी मैनेजमेंट ने देखिए सोमनाथ दादा जितनी भी तारीफ किया जाए उतना ही कम है। देखिए वीआईपी डाइस स्क्रीन पर दिखाया जा रहा है पर हमारे दशरथ सर देखिए और एक किंग देखिए बात करेंगे कमेंट्री के देखिए जुड़ेंगे अगले मैच में और मजा आएगा भाई। यहाँ पर लेजेंड के बीच में देखिए अगला मुकाबला रहेगा। 9 गेंद 4 की जरूरत है। नौ गेंद की बात करेंगे 4 रनों की जरूरत है। ओ ये चलिए क्या कहानी कुछ बदलेगा भाई यहाँ पर, क्योंकि डॉट गेंद तो आया है लेकिन जो पिछली छक्का जो आया
अगर वो छक्का रह जाता तो मैच कुछ कहानी रह सकती थी। 8 गेंद की अभी भी 4 की जरूरत है। अगर ये 4 सा चीज है भाई, इतनी आसानी से हार नहीं मानती है। आपस में देखिए दोनों बल्लेबाज का बातचीत है, आपस में देखिए दोनों बैटर का देखिए पर बातचीत है। 7 गेंद देखिए 4 की जरूरत है। यहाँ पर गेंद बची है 7, जीत के लिए चाहिए 4। क्या यहाँ पर और हवा में गेंद है, फील्डर से गेंद के नीचे, लेकिन बन जाएंगे दर्शक। तन्मय के बल्ले से देखिए फिनिशर छक्का और कंग्रेचुलेशन बात देना चाहेंगे यहाँ पर हडलकचा साइड टीम। कंग्रेचुलेशन यंगस्टर देखिए वेसी टीम में। तर इथे आपण वाढदिवस साजरा करूया YB पाटील साहेबांचा। जबरदस्त मॅच आम्हाला पाहायला मिळाली। सर्व 40+ मास्टर विंदने आणि बोरकार यावा आपण। चलिए मैन ऑफ द मैच देखिए बाला पाटिल, वाटा इनिंग 32 रनों का इनिंग्स है। बाला या मैच मैन ऑफ द मैच। तर बाला यावा उलटी टोपी घालून आला चिचपाड्याचा बाला आणि इथे न्यू यंगस्टर वैश्विक क्रिकेट संघाचा बाला ठरलाय सामन्याचा सामनावीर। सर्व 40+ क्रिकेट संघ यावा। बोरकार 40+